उल्हासनगर 3 मध्ये वडोलगाव येथे जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने खीर वाटपाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता। तसेच ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त सम्राट अशोकाच्या काळात दीपोत्सव होता तसेच दीपोत्सव देखावा उभारण्यात आला होता। तसेच या खिरीचा लाभ हजारो लोकांनी घेतला असून वडोल गावात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती आणि वैशाख पौर्णिमा हे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती। तसेच या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे भंतेजी धम्मपाल, ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव, रिपाईचे ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे, अंबरनाथ 140 विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संतोष वाळे, वॉर्ड अध्यक्ष निलेश ठोके, यशोदा सिद्धार्थ जाधव, शीतल जाधव, सेवक जाधव, साहिल जाधव, मिलिंद जाधव, गौतम गायकवाड, नितीन जाधव, रोहित जाधव, प्रिया पांडा यांच्यासह तरुण युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। सर्व भारतीयांना आपण क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। आज तथागत भगवान बुद्धांचा जन्मदिवस, ज्ञानदिवस आणि महानिर्वाण अशा दिवशी सर्व भारतीयांना शांततेचा मार्ग आणि मध्यम मार्ग की जे प्रश्न सुटत नाहीत ते सुटण्यासाठी तथागतांचा मध्यम मार्ग, अष्टांग मार्ग, पंचशील, त्रिशरण, दशपारमिता याचा जर आपण जीवनामध्ये अवलंब केला तर आपलं जीवन खूप आनंदी, खूप सोयीस्कररित्या जीवन जगलं जातं आणि संपूर्ण देशसुद्धा बुद्धाच्या विचाराने पुढे चालला तर युद्ध नको बुद्ध हवा अशा पद्धतीने या जगामध्ये कुठेच विध्वंस होणार नाही। मी सर्व भारतीयांना, सर्व जगातील जनतेला अर्जव करतो, विनंती करतो की आपण सर्वांनी बुद्धांच्या विचारांनी चाला। बुद्धांच्या जर विचारांनी चाललो आपण तर सतत आनंदी राहतो, सुखी राहतो, हसत राहतो आणि जगाला सुखाचा, दुःखमुक्तीचा मार्ग देऊ शकतो। मी छोटंसं उदाहरण देईन की माझी आईकडे पहा, सतत प्रफुल्लित असते आणि माझे दादा बघा सतत हसरे असतात। त्यांचं हे यशोधरा फाउंडेशन तथागतांशी निगडित आहे, जोडलेलं आहे आणि ते तथागतांचंच काम करतोय। माता यशोधरेच्या नावाने हे कार्यदादांचं खूप मोठं कार्य चालू आहे। ॲडव्होकेट किरण दादा जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला। मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। माझ्या आईचे पुन्हा एकदा मनपूर्वक आशीर्वाद घेतो। उबाळे साहेब, अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष, आमचे निलेश दादा, उल्हासनगर शहर जिल्ह्याचे युवा नेते आणि आमच्या पत्नी धार्मिक क्षेत्रातल्या आणि प्राध्यापिका म्हणून एक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या मीनाक्षी शेवाळे, आमच्या माझी मेवणी अरुणाताई गावंडे आणि सर्वच उपस्थितांना मी पुन्हा एकदा बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दादांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा देतो। दादा, असेच कार्यक्रम चालू करत राहा, आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू। जय भीम, नमो बुद्धाय। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आज यांच्या 2569व्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्या वतीने, पूर्ण उल्हासनगरवासियांना व पूर्ण भारताला, विश्वाला बुद्ध जयंतीच्या व वैशाखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे मला असं आवर्जून सांगू असं वाटतं की सम्राट अशोकाच्या काळामध्ये
जो दीप उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा जल्लोष केला होता, तसाच देखावा आज आमचे मोठे बंधू ॲडव्होकेट किरणदादा जाधव वडलगाव ग्रामस्थ या ठिकाणी तो सुंदर असा देखावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. तरी मी दादाचे संपूर्ण वडलगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा बुद्ध पौर्णिमेच्या वैशाखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. आज भगवान गौतम बुद्ध यांची 2569वी जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही जगात नव्हे तर देशादेशामध्ये साजरी केली जाते. या निमित्तानं वडलगाव रहिवासी संघटनेतर्फे तसेच यशोदा सामाजिक संस्थेतर्फे मी सर्व तमाम भारतीयांना व सर्व नागरिकांना या बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज संपूर्ण जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये वडलगाव या ठिकाणी साजरी केली. या जयंतीचे अध्यक्ष यशोधरा फाउंडेशन यांचे अध्यक्ष आपले ॲडव्होकेट किरणदादा जाधव यांच्या वतीने साजरं करण्यात आले. मी संपूर्ण वडलगाव ग्रामस्थांना, सर्व शहरवाशांना, संपूर्ण भारताच्या रहिवाशांना बुद्ध जयंतीच्या वैशाखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.